C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील सातरळ तांभेरे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। परिणामी शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। सदर रस्त्याचं काम हे तातडीनं करावं, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा किरण कडू यांनी दिलाय। रस्त्याच्या प्रश्नांबाबत राहुरी तालुक्यातील सातरळ तांभेरे परिसरामधील अनेक नागरिकांनी 29 जून रोजी सकाळपासून राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू केलंय। यावेळी किरण कडू यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी अमृत धुमाळ म्हणाले की राहुरी तालुक्याला सुदैवानं 3 आमदार आणि 2 खासदार मिळाले आहेत, तरी देखील तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। शहरामधील रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय। शहर आणि तालुक्यातील सर्वच रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे। ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या सातरळ ते तांभेरे रस्त्याची अनेक दशकांपासून दयनीय अवस्था आहे। रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे रस्त्यानं पायी चालणं देखील मुश्किल झालंय। अनेक वेळा नगर मनमाड हायवेवरती होणाऱ्या ट्रॅफिक जामला पर्याय म्हणून या रस्त्याचा वापर सातत्यानं सुरू आहे आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। सातरळ, सोनगाव, धानोरे हे राहुरी तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बाजारपेठ आहे। सातरळ तांभेरे हा रस्ता तालुक्याला जोडणारा एकमेव महत्त्वाचा रस्ता आहे। या प्रश्नाबाबत शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील यश आलेलं नाहीये। सदर रस्ता हा 7 मीटर रुंदीचा करण्यात यावा। सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये किंवा पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये घेण्यात यावा। सद्यस्थितीमध्ये रस्त्याच्या कडेच्या काट्या काढून मुरुम टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। सदर रस्त्याचं काम तातडीनं न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा किरण कडू यांनी दिलाय। तर या धरणे आंदोलन प्रसंगी सातरळ, सोनगाव, धानोरे परिसरामधील अनेक नागरिक उपस्थित होते। आज सोमवार 29 जून 2026 रोजी आम्ही सर्व कार्यकर्ते सातरळ, सोनगाव, धानोरे, तांदुळनेर, तांभेरे व अनेक जण तालुक्यातूनही आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। प्रामुख्याने आमची मागणी आहे, सातरळ तांभेरे रस्त्याची अवस्था फारच वाईट झालेली आहे। पायी चालणंही या ठिकाणी आम्हाला मुश्किल झालेलं आहे। सातरळ तांभेरे रस्ता हा तालुक्याला जोडणारा आमच्या बाजारपेठेतून मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याने अतिशय दुरावस्था झाल्यामुळे एसटी महामंडळाची एसटी सुद्धा बंद झालेली आहे। विद्यार्थी, कॉलेजला जाणारे विद्यार्थी या सर्वांचे या ठिकाणी येणं जाणं मुश्किल झालेलं आहे। शेतकरी वर्ग असो, त्यांचा शेतीमाल न्यायचा असतो, कांद्याचे ट्रॅक्टर असतात, ते बाजारपेठेत नेण्याचा त्यांना त्या रस्त्याचा वापर करावा लागतो। अनेक कामगार वर्ग त्या रस्त्याचा रोज ये जा करत असतो। त्या रस्त्याने आता सध्या पाऊस झाल्यामुळं पाणी साठलं आहे, त्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था त्या रस्त्याची झालेली आहे। सातरळ तांभेरे नंतर आमच्या गुहा शिपलापूर रस्त्याची वाईट अवस्था झालेली आहे। त्याही रस्त्याचं काम व्हावं अशी आग्रही मागणी अनेक कार्यकर्त्यांनी आज केली।
आज अनेक राहुरी तालुक्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी आमच्या उपोषणस्थळी भेट दिली असता त्यांनी इतर रस्ते तालुक्यातले रस्त्याचे काम झाले पाहिजे अशा पद्धतीची आग्रही मागणी त्यांनी आम्हाला या ठिकाणी केली. उदाहरणार्थ राहुरी तालुक्याला सुदैवाने 3 आमदार आणि 2 खासदार आणि 1 पालकमंत्री अशी या राहुरी तालुक्याची सद्य परिस्थिती आहे. 2 आमदार अक्षय कर्डिले, आता नव्याने झालेले दुसरे आमदार प्राजक्त तनपुरे आणि राहुरी तालुक्यातीलच 32 गावांना 1 आमदार आहेत. आमदार ओगले साहेब, 2 खासदार, 1 खासदार वाकचौरे आणि दुसरे खासदार लंके साहेब. म्हणजे तालुक्याला 2 खासदार, 3 आमदार आणि 1 पालकमंत्री असतानाही राहुरी तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. या तालुक्यामध्ये राहुरी ते मांजरी रस्ता असेल, राहुरी ते टाकळीमेळ रस्ता असेल, टाकळीमेळ ते लाख रस्ता असेल, टाकळीमेळ ते वांजुळपोई तिळापूर रस्ता असेल, आरडगाव ते केंद्राचा रस्ता असेल, आणि असंख्य प्रश्न जे राहुरी तालुक्यातील पूर्व, पश्चिम, दक्षिण भागातील सर्व रस्ते अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.